चला व पोरी सण का त्याच पुरीची झटकी टाकशात हो माय तुम्ही हा मग चला ना माय हा ले द्या ना हो माय अक्का मग आई देवने जर गार पडले ना एक चीज बिराव द्या आणि म्हणतं त्यापेक्षा आमना पोट मग तर चांगलं शेण माय गरीब जुन्या ना हा तेवढं दुवा भेटे तुमले मग हो माय दुसरं काय मग आई जर गारपीठ माझं बडी झटकाय घे तर काय करली शात तुम्ही हा तुम्हाला गरम एक चिसून बुटूक सापडव नाही मग अशी विषय त्यापेक्षा लिहू द्या माय एवढ्या सापडते तेवढ्या काय करायचे काय देऊन कवई लागेन काय लागेल काय सांगतायत अवा चिचा लेवाना नाही म्हणणार मी चिचा लई जा तुम्ही कितला काय लई जातीत नाही त्यांना नाही म्हणणार मी पण कितल्या लई देशात जिथल्या लेवा तिथल्या लिहा आपले टाईमही जाईना ते मग कितला टाईमही घ्या बरं आपले येवाला ते हां दुपार वैराने ऊन काय साधं पडत का बरं चला ना माय काय कामे धंदा असले येल राहतो आपण ती गोष्ट वेगळी होती असा फेरपटका मारायला येल तो लेवा याचीचा आको दुसरी पायीच होतं लई जास्तच लागल्यात असं म्हणा तुम्ही का ऊन इथलं पडत नाही म्हणूनच त्या गोया करावं आम्ही मग ते कशी शे उंडाया बरं राहत चिचा राहण्यात गरमात उंडाया लागणार बिगणार ते मग ते चिसनं पाणी करायला बरं राहत बा अशी ओ म्हणे माय पुरी चिचर लई जाय पिन कर हो तुला काय सांगेल ना फरक नाही पडत मी काय सांगेल नव्हते हां आवर ना माय काव ना आवर ना लेव का ले तुला जेवढ्या लेण्यात तेवढ्या लेव का मग बघा कोण नाही म्हणत तुम्ही आता कसं काम पड ना बरं ते हां पण करायला कसं काम पड ना म्हणतं आणि तो चिचा तोडायला नाही म्हणत तुनाच तोंडा न्यायशे हो माय हां नाही म्हणत म्हणे हो काय सांगत मी चिचा तोडा नाही म्हणणार तू मी पटकन येवानं सांगेन तुमले पटकन लागतोच म्हणता म्हणून सांगेन तुम्हाला लांबीनच लागायला तुम्हाला आजीशी एकदानं गय का बस मग पुरं गुंटी भरायची आहे बाहेर निघाणंच नाही असे नाही चालच व हां दुपारना टाईमशी का काय नाही हां आणि चीज नाका आले अको शेतात आपण वारण बारा ती हां मग हो बिना हक्का ते काय डोकामा घाल ना काकडे हे विनाकारण काय बी डोकामा घाल द्यायच्यात मला रातभर झोप लागावं नाही दुसरंचा गड्या नाही ते मी जासाठी हां पण मग बरोबर शे का नाही तू घ्यायला जाऊ दे ते विषय नाही काढा ना बा मग सांगेन ना तुम्ही तुला असं आणि राय ना गोटाई पण ना बेन तू ना ऊन महिने येतच आणि वारमा जाईल त्या हां पाणी नाही पिसी नाही काहीच नाही त्याच्यात फिरतच नुसता त्यानं गोडता म्हणतो उन्हात काय पण पदार्थ दिसू कशाशी बिन उन्हाळ्या नाही ते काय ऊन काय खरं नाही आता बेकार ऊन पडायला लागलं शकते हां जाई एक जांभीम लागे काम ना माणूस शे मग पाजाडानं माय काम ना माणूस शकते हां पहाटे 5 वाजता उठत हां कांदा माशीस ना शेण आवरणं सावरणं दूध धुवाणं कोण करी तुम्हाला लागे ना मग का बं करावं नाही तुम्ही करा चांगली काळजी लिहा मला अण्णाने नाही तर तुमले करणं पडी बरं साधी बाग शे का तू खरंच ना मग आपण कोणता विचार करू आणि ती कथा धरच काय बी म्हणे तट्टावळाच न व तू एवढी मी हां राहू द्या माय मग काय बस आता मला कुठे देराणीशे का भाऊजाईशे कोणी तट्टावं नाही मग माणूस मग चांगलं शे तुम्हीच देराणी तुम्हीच भाऊजाई काय माते परून दिन सागरेल गार पण नाही म्हणे अरे भो अरे दादा नको विचारू रे दादा बहीण बेकार नुकसान होईल म्हणे हा बहीण हाय मोठी मोठी गार होती म्हणे डायरेक्ट बोर ना माय बाबा बाबा नको विचारू साधं नुकसान नाही होईल लोकेच न अहो तात्या बोर ना मायक नाही निंबून एवढी पडेलचे म्हणे बहीण आता ते तर गारनं पाणी होईना माहिती का एवढं थर लागे चालतं ना जसं काय काश्मीरच वाटे म्हणे बाबा बाबा बहीण बयान बेकार नुकसान होईल म्हणतं जे ना पत्तरनगर होतं ना पत्तरनगर पाडीचं गार पडेलचे पत्तर पाठ टाका डायरेक्ट बारणी इथलं बेकार हे नका विचारा तुम्ही अरे बहीण काय बेकार काम शे भाऊ बहीण झाला गवत उभायचे म्हणाला हरभरा बी उभा आहे हिनं कसं करा ना भाऊ हा हा चाल तुम्ही आपण लेटवाला आहेत चाल नाही का तुम्हाला उंब्याला लागेल होती ना अजून ना त्याची उंब्या बऱ्या ना होती काय नाही जे होईल ते काय झालं काय टेन्शन लेवा ना ते मग ते उपरवाला ना आज माय भाई तोच तारणारा आणि तोच मारणारा काय करतच मा ते जाऊ द्या काय एवढं टेन्शन नको लिवांना बहीण काय संकट ऊनच आलाय हा गरमा दोघं कपाशी भरेली अजून कपाशी कान ठिकायना नाही बाई आई गहूवर आणि हरभरावर आसलाईत बसलो होते मी 2 पैसा लागतील बडी मजुरी बिजुरी पिढी जाई म्हणतात
कसा ना काय हा गार उपटणं बेकार काय आमच्या झालंय. अरे बुवा अण्णा तुमनं तरी चांगलंच आहे तुम्ही बाई तुमनं म्हैशीस ना तरी ई लागच काही ना काही हे बाकीनाच ना काय करा ना हं आता बाई म्हणा रिक्षानं शे झाला आई गारनामुळे म्हणा किस्सा होई घ्या माहिती आहे का ते गारचं इलाग नाही म्हणा रिक्षाना उडवी पाठ टाकी बाई नाही पहिलेच पैसा नाही झाला तेव्हा उद्याक ना दुष्काळामा 13वा महिना म्हणे. काय माय अजून पिता नाही तसंच राहू देतं लिहा पिल्या ना का काय आता टेन्शन मग काय पण ते गोड लागे ठगो काय तेव्हा जाऊ द्या ना कसं नाही एवढं टेन्शन देतात तुम्ही मग काय होई की बरं ते हां काय होई सांगा मला काय आते बहीण भाग गहू साला अजून हरभरा काढा बाकी हां आणि देऊ देऊ असा करा ना हां बाई साखरे मध्ये बघा एवढे गार पडेल म्हणे अख्खा पिके झोपाड द्या त्याने पुरा हो अख्खा उभा पिके झोपाड दिला बाई ना तोंड येईल घास काढले जातात काय सांग बाई ना शेतकऱ्याने जीवन नाही झाला बाई मोके मोके राहत म्हणतं सगळं हां बटारले असं आयशी म्हटलं रे की जर कोणी कंपनी बाई गई तर त्याला इन्शुरन्सवाला पैसा दिली कोणाही करते त्याला दिली आपल्यासारखा कोणची झाला आता जर समजा गारपीट पडी गई सरकार दी कितला ती खर्च बी निघावणे तर नावावर हां काय काय करा ना बरं शेतकऱ्यांनी नाही या मोठमोठल्या कंपन्या जेवढ्या करोड रुपयांच्या कंपन्या राहतेस ना या दुप्पट टिप्पट ना दिसले इन्शुरन्स कंपन्या पैसा द्यायचेस तर काय वय ना त्या बहिण्यात आणि आपल्यासारखं ना काय नाही ना आपल्यासारखं ना कोणतं विमा बी काढत नाही ना हो माणूस तयार आहे ना वर्षांनी गाठलाय माणूस काय तुम्ही बहीण 5,000 त्या बरं देत आहे पण अशा दुसऱ्या कंपन्या येतेच नाही पुढे गव्हर्नमेंट थोडी दुसरा कोण विचारच करत नाही झालं शेतकरीला हां राव शेतकरी राही तर बट टिकवशी झालं नाही तर काय हां जग कितलं बी पुढे गया ना शेवट भाकरी या शेतकरीच पिकाडी डाउनलोड नाही करता येत म्हणा हां हा डायलॉग जरी शे पण वास्तविक आहे हे सत्य आहे का काळ कितलाही बदलत घ्या ना शेवट शेतकरीने परिस्थिती जी शे ती तीच शे आपणच आपलं मनले धीर लावा ना आपण कसं आईने करी जावा ना आपले कोण उठाडीन बसाडाव नाही बसाडीन उभं नाही करावं आपले कोण आपणच कमी राहा ना हां आणि येईल जे संकट आहे त्याला समोर तोंड द्यावा ना जे होई ते होई अजून होणीच नाही ना गार पडी तर वय दा काही आते ना दा काय टेन्शन येतात आणि बडं उपरवाळा ना आत्मा आहे देव तारी त्याला कोण मारी ते ना आत्माशे बिचारा आत्मा तो शेता पालनहार तारणहार बी तोच शे मारणार तो शे तर जगणार बी तोच शे आणि त्यांनी पोट दिले ना तो भुक्याने मारा काही एवढं टेन्शन नका लिहा मग अख्खा जग दुनियाला शे ते काय आपल्या एकटाला संकट शे मग त्या बिचारा जगीत राहणार ना ते बी तोंड देणं देत राहणार ना समोर जाईच राहणार तर कशाला एवढं टेन्शन द्यावा ना मग हां आपला आत्मा काय जे शे का आपला आत्मा जे राहस ना त्यानावर आपले काही मार्ग काढतात ज्या गोष्टी आपला हातमा नेत ना त्या गोष्टीला आपण फक्त दाखवू शकतात मार्ग नाही काय करू शकतात ना तशी नाही रे ठगू बोलायला काय नाही बोलायला सोपं वाटत आता आपलं कसे आपलं काही नाही हो आपले समजले इकडे घाटा बी होय ना शेतीमा आपला म्हशी शेती आहे आपला दूध नाही व्यवसाय थोडाफार चालू आहे आपलं घर दकी जाई बा यंदा नाही काही कमाई पण मग आपलं दकीत जाई पण जे ना असं व्याजना पैसा काढेल शेतात पोरेसना लग्ने करतात ते लग्नेसना पैसा खेळा बाकी शेतात काहीच ना शिक्षण आहेत पोरेसना हां तेच ना कसं होई चाला ज्यासना हातवर पोट आहे तेच ना कसं होई हां त्यात याच आशान मारे बसेल होती हाय पीकी लागी येना पैसा काढीसन त्यानं फिड देसू ज्यांचं लेनदेनं फिड देसू बाकी या पैसा होणार का कोणावर लग्न उडेल होई कोणा पोरांना शिक्षण पैसा फी बाकी होई तेच ना काय होई चाला हां हाही मोठं टेन्शन आहे लागत येणावर तर एकच पर्याय आहे शेतकऱ्याने नुसतं शेतीवर अवलंबून राहिले पाहिजे काहीतरी जोडधंदा करायलाच पाहिजे छोटा तर छोटा बी धंदा करा ना तरी चालेल जेणेकरून त्यांना उदरनिर्वाह तरी व्हायला पाहिजे कारण की कोणीच त्यांनाकडे लक्ष द्यावं नाही आज काय पुढे काय काहीच नाही सरकारी येतील सरकारी जातील पण शेतकरीच राहायचं त्यामुळे स्वतः लढाईशिवाय किंवा स्वतः मराशिवाय स्वर्ग दिखत नाही तेवढंच खरं आहे तेवढंच स्वतः लढाईशिवाय स्वतः आपले जिंकता येणार नाही आहे त्यामुळे आपण जशी जोडधंदा चालू करायची ना तशा प्रत्येक शेतकऱ्याने काही ना काही म्हणजे शेळी पालन म्हणा तुम्हाला कुक्कुटपालन म्हणा छोट्याचं गाई म्हशी ढोरे काही ना काही जोडधंदा त्याला करायलाच पाहिजे तरच शेती परवडे नाही तर नाही परवडा हां ना ते बी करायचे बरं का तू जे म्हणा टाकू ते एकदम करायचे बऱ्याचशा सरकारी स्कीमा शेतीस
जसं अनुदान भेटस, शेळी पालनले अनुदान भेटस, तुला कुक्कुटपालनले अनुदान भेटस, गांडूळ खत सुद्धा तयार करतायच म्हणतं. नाही काही नाही तर हां पाला पाचोळा तर येतच चालत. मग ते शे गणा कसे उपक्रम हो, पण कशी शे तेवढी माहिती नाही शेतकरीले. ते मला तर विचार आहे ना, थोडंसं जनजागृती करायलाच पाहिजे आपण. हो हां, नाही तर काय शे आई येणार शेण बस येणं, बाकी काही नाही, चालूच राहणार शे. त्यांना पुढे दखूत बरं का.